वाईन जगात कुठेही सारखी नसते, कारण वाईनचा स्वाद ठरतो क्लायमेटवर. थंड हवामान म्हणजे जास्त ॲसिडिटी, गरम हवामान म्हणजे जास्त अल्कोहोल, जास्त बॉडी. फ्रान्स, इटली, स्पेन, ऑस्ट्रेलिया, प्रत्येक देशाची वाईन वेगळी असते, कारण जमीन, हवा, पाऊस सगळं वेगळं. वाईन फक्त द्राक्षांचीच असते असे नाही. जुन्या काळात सफरचंद, नाशपाती, बेरीज यापासून पण वाईन बनवली जायची. जपानमध्ये साके, युरोपमध्ये सायडर आणि एशियामध्ये राईस वाईन. प्रोसेस वेगळी, पण सायन्स तेच आणि फर्मेंटेशनसुद्धा तेच. आणि हो, तुम्हाला मी एक सायंटिफिक फॅक्ट सांगतो. वाईनमधलं अल्कोहोल आणि विस्कीमधले अल्कोहोल हे केमिकली एकसारखंच असतो. फरक असतो कॉन्सन्ट्रेशनचा, स्पीडचा आणि क्वांटिटीचा. म्हणजे शरीर अल्कोहोल ओळखतं, ब्रँड नाही. सोमेलियर आणि वाईन एक्सपर्ट्स दारू पिण्यासाठी नाही, दारू समजून घेण्यासाठी शिकतात. एड्युकेशन म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, प्रोसेस आणि लिमिट्स समजणं. ज्ञान असलं की डिसिजन इन्फॉर्म्ड असतात. वाईन ही ना देव आहे ना राक्षस. ती एक फर्मंटेड अल्कोहोलिक बेवरेज आहे, जिच्या मागे सायन्स, जिओग्राफी आणि हिस्ट्री आहे. दारू जागृतीवर आपण दारू प्रमोट करत नाही आणि डिमोनाइज पण करत नाही. आपण फक्त शिकतो. अशाच एज्युकेशनल व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा.